जय गुरुदेव. गुरुहुनी अधिक नाही त्रिपुरारी, गुरुहुनी अधिक नाही हरी. कोपे शिव हरीच्या गुरु तारी, गुरु कोपी कोणी तारीना. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथात जीवाला शिवापर्यंत घेऊन जाणारा, आपल्या हृदयात अंतरात्मा रूपानं वास करणारं तत्व म्हणजे सद्गुरुनाथ आहेत. या सद्गुरुनाथाची महती माऊली परमरहस्य ग्रंथाच्या 5व्या अध्यायातून सांगत आहेत. माऊली म्हणतात, गुरुहुनी अधिक नाही त्रिपुरारी. त्रिपुरारी म्हणजे शिव, ज्याने त्रिपुर दैत्याचा विनाश केला असे देवादी देव महादेव. माऊली म्हणतात, शिवापेक्षा विष्णूपेक्षाही गुरु मोठे आहेत. कारण काय हो? देव हे निर्गुण निराकार आहेत, आमच्या हृदयातही आहेत आणि या विश्वातलं चैतन्यही देवच आहे. पण या देवाची ओळख कोण करून देतं आपल्याला? देवाच्या दारात कोण घेऊन जातं आपल्याला? तर ते सद्गुरुनाथ आहेत. जर राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली जर आपल्या जीवनात आले नसते तर आपल्याला इष्टलिंग कळाला असता का? इष्टलिंगाची पूजा करावं कसं आपल्याला कळाली असती का? परमरहस्य ग्रंथ आपल्या समोर आला असता का? शिवपाठ आपल्या समोर आला असता का? तर आपल्याला अध्यात्माची ओळख करून देणारेच गुरु माऊली आहेत. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्यांनी जन्म घेतला. त्यांच्या जन्म घेण्याचा उद्देशच एक होता की जीवाला शिवाची ओळख करून देणे नव्हे, याही पलीकडे जाऊन जीवाला शिव स्वरूप करणे. यासाठी माऊलीनं आपलं 104 वर्षाचं आयुष्य या कार्यात लावलं. माऊलीने गावोगाव शिवनाम सप्ते उभा केले, इष्टलिंगाची दीक्षा दिली. देव शोधत फिरणाऱ्या माणसाला, अरे देव तुझ्या हृदयात आहे. मग आप्पा कुठं आहे? हृदयात दिसत नाही. ते ज्योती स्वरूप आहे. मग त्या ज्योतीला जाणावं कसं? अप्पानी ज्योतीचं प्रतीक इष्टलिंग तळ हातावर दिलं. या इष्टलिंगाचं ध्यान कर. इष्टलिंगाचं ध्यान करता करता ज्यावेळेस तुझं मन स्थिर होईल त्यावेळेस तुला त्या तत्वाचा साक्षात्कार होईल की मी हा देह नाही, देहाला मी जाणतो. मी मन नाही, मनाला मी जाणतो. मी बुद्धी नाही, मी बुद्धीलाही जाणतो. मी तर सर्व जाणणारा, मी पाहणारा आहे, मी द्रष्टा आहे. ही दृष्टी देण्याचं कार्य परमपूज्य आप्पांनी केलेलं आहे. म्हणून मन्मथ माऊली म्हणतात, गुरुहून अधिक नाही त्रिपुरारी. त्या शिवाची ओळख आम्हाला कोणी करून दिली? लिंगाची ओळख आम्हाला कोणी करून दिली? आम्हाला परमरहस्य ग्रंथाची ओळख कोणी करून दिली? भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंत शिवयोग शास्त्र कोणी आमच्या हातात दिलं? तर ते आमचे राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली. म्हणून आम्हाला त्या देवापेक्षाही मोठे आहेत. कारण त्या देवालाच माऊलीनं आमच्या हातात दिलं आणि तो देवच इष्टलिंग रूपानं आमच्या गळ्यात बांधला.
इष्टलिंग दीक्षा देऊन माऊलीनं आमचे आचरण शुद्ध केलं. आमचं मन राग द्वेष करण्यामध्ये गुंतलेलं होतं. त्या मनाची चंचलता कमी करण्यासाठी माऊलीनं आम्हाला मंत्र अनुग्रह दिला. काय सांगावे सद्गुरूचे उपकार, निरंतर मज जागविती. अशी त्या सद्गुरुनाथाचा महिमा आहे. ईश्वराकडे जाण्याचा मुख्य जर दरवाजा कोणता असेल तर त्या सद्गुरुनाथाच्या चरणावर आपला अहंकार ठेवला तरच ईश्वराचं आपल्याला दर्शन होतं. म्हणून या ओवीत माऊली म्हणतात, गुरुहून अधिक नाही त्रिपुरारी. महादेव सुद्धा गुरुहून अधिक नाहीत, कारण त्या महादेवाची ओळखच आम्हाला गुरुनं करून दिलेली आहे. गुरुहून अधिक नाही हरी. हरीची ओळख कोणी करून दिली? गुरुनं. वाल्या डाकूचं काम करत होता, त्यावेळेस त्याला सद्गुरू भेटले आणि सद्गुरूनं त्याला विचारलं, तू जे पाप करत आहेस त्या पापाचे वाटेकरी कोण आहेत? ते म्हणला, माझे घरचे सगळेच आहेत, जाऊन घरी जाऊन विचारून ये. त्यावेळेस त्यानं नारद महर्षीला विश्वास ठेवला, तुम्ही मला घरी पाठवून तुम्ही निघून जाचाल. त्यावेळेस नारद महर्षीनं सांगितलं, तुम्हाला झाडाला बांधून घरी जाऊन विचारून ये. तो वाल्या घरी गेला आणि घरच्या लोकाला विचारलं त्यानं, मी जे पाप करत आहे त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? तर आई, बायको, लेकरं, वडील कोणीही तयार झालं नाही. त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्याला कळालं, मी चुकीचं काम करत आहे. त्याला पश्चाताप झाला आणि वाल्या आला आणि सद्गुरू नारदाच्या चरणावर त्यानं दंडवत घेतलं आणि माझ्या कल्याणाचा उपाय सांगा. आणि त्यांनी राम मन म्हणलं. ते म्हणले, मला राम येत नाही. मग मरा मन. मरा म्हणायला जमते, कारण मी आयुष्यभर मारायचं काम केलेलं आहे. मग मरा मरा म्हणता म्हणता त्यानं राम राम म्हणायला चालू केलं आणि त्यानं सुंदर रामायण लिहिलं, आदी रामायण लिहिलं आणि मग रामाचा जन्म झाला. मग गुरुहून अधिक नाही हरी. गुरु कृपेनं वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं जे रामायण लिहिलं त्याप्रमाणे रामाला विष्णूला जन्म घ्यावा लागला आणि ती लीला करावी लागली. म्हणून सद्गुरूचा महिमा अधिक आहे म्हणतात. माऊली पुढे म्हणतात, कोपे शिव हरीच्या गुरु तारी. देव जर कोपला, आपल्या चुकीच्या गोष्टीमुळं जर आपलं कर्म क्लिष्ट झालं, प्रारब्धानं काही भोग आले, तर सद्गुरूच्या कृपेने ते कष्ट दूर करण्याचं सामर्थ्य सद्गुरुनाथामध्ये आहे. माऊली म्हणत होते आमचे आप्पा, चालताना पाय पोळत असेल तर चप्पल घालावी आणि डोक्याला ऊन लागत असेल तर छत्री घ्यावी, पण चालणं निश्चित आहे. संसारातले भोग, तुम्ही केलेल्या कर्माचे भोगणं निश्चित आहे, पण त्या भोगाची तीव्रता जर कमी व्हायची असेल तर नामस्मरणाची डोक्यावर तुम्ही छत्री धरा आणि पायामध्ये सदाचाराचे जोडे घाला. तुम्हाला त्रिविध तापानं तापलेलं जमीन तुमच्या पायाला पोळणार नाही आणि तुमच्या प्रारब्ध कर्माचं उष्णतेनं तुमचं डोकं भाजणार नाही. अशा युक्तीनं संत तुमचं देवावरला कोप दूर करतात. म्हणून माऊली म्हणतात, शिवापेक्षाही अधिक माझे गुरु आहेत, माझे आप्पा आहेत. विष्णूपेक्षाही मोठे माझे आप्पाच आहेत. माझं सर्वस्व माझे आप्पाच आहेत. माझ्या देहाला चालवणारं चैतन्य आप्पाच आहेत. माझ्या
हृदयाचा प्रत्येक ठोका अप्पाच्या सत्तेनं चालत आहे. माझा प्रत्येक श्वास अप्पाच्या स्मरणात चालू आहे. म्हणून माझ्या दृष्टीनं शिव आणि विष्णू, ब्रह्मदेव या सर्व देवतापेक्षा जर कोणी मोठं असेल तर ते सद्गुरू आहेत. आणि माऊली या ओवीचा समाप्ती करताना म्हणतात, देव कोपला तर गुरु तारतो, पण गुरु कोपल्यावर तुम्हाला कोण तारणार आहे? गुरु कोपल्यावर कोण तारणार आहे असं म्हणण्यामध्ये माऊलीचा भाव असा आहे, तुमच्या चुकीच्या आचरणानं तुम्ही जर सद्गुरूचा विश्वास गमावला, सद्गुरूचं प्रेम जर गमावलं, तुम्हाला आयुष्यभर सद्गुरूच्या नाताच्या संगतीत राहायला गेलं आणि स्वार्थामुळं जर सद्गुरूचा तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये विश्वास गमावला तर तुम्हाला देवाची प्राप्ती करून द्यायला दुसरं कोणीही वाली राहणार नाही. कारण देवाला जाणून देणारे एकमेव सद्गुरुनाथ आहेत. आपण अनुभव येत आहे आपल्याला. कित्येक भक्तांना सद्गुरुनाथाचा विश्वास गमावलेला आहे. अशा भक्तांना देव सुद्धा तारू शकणार नाही असं माऊली म्हणतात. अहो, अप्पाची अपेक्षाच काय? 100 वर्षाचा अप्पाचं शताब्दी सोहळा झाला. लोक म्हणाले, अप्पा 100 वर्ष तुम्ही आमच्यासाठी दिले आहेत, आम्ही तुम्हाला काय द्यावे, कसं उतराई व्हावं? त्यावेळेस अप्पा एकच म्हणाले. अप्पा काय म्हणाले? आता उतराई तेची होणे, जे सांगितले तैसेची राहणे. आम्हा पावले तुझे देण्याची, तू असणे ब्रह्मस्थिती. तुला जर उतराई व्हायचं असेल तर तू सदाचारानं वाग. नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू कोप, नको करू तिरस्कार, नको बोलू मिथ्या, नको करू निंदा, नको करू आत्मस्तुती. हीच तुझी अंतरंग शुद्धी आहे, हीच तुझी बहिरंग शुद्धी आहे, हीच ईश्वराला प्राप्त करून घेण्याची तुला रीत आहे. एवढीच अप्पांना अपेक्षा केली. आपल्याकडून 1 रुपयाची दक्षिण्याची अपेक्षा केली नाही. अहो, आम्ही हार घातला, तो हार सुद्धा अप्पाने परत दिला. आम्ही फेटा बांधला, तो फेटा सुद्धा अप्पाने आम्हाला परत दिला. अप्पाने आमच्याकडून अपेक्षाच काय केली तर फक्त तुम्ही सदाचारानं वागा. कारण सदाचारानं केलेली पूजाच त्या शंभूला प्रिय होते आणि ती पूजा प्रिय होत होत तुम्हीच स्वतः तो शिव व्हाल असा आपल्या अप्पाचा भाव होता. ओम शांती शांती शांती.